अमित शहाजी जे आहेत ते असं बाबासाहेबांविषयी काही बोललेलेच नाही विनाकारण. मला वाटतं त्यांच्या तोडून मरडून काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढून राहुल गांधी काँग्रेस हा असा प्रयत्न करता आहेत. पण स्पष्ट आहे अमित भाई काय बोललेत हे सगळ्यांच्या समोर स्पष्ट आहे, जनतेसमोर स्पष्ट आहे. पण आता आपला जो कुठलाही विषय राहिलेला नाही, सगळा जनमत सगळा कौल हा महायुतीच्या बाजूने आहे आणि म्हणून एक विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे आणि मग धक्काबुक्की करायची, लोटालोटी करायची. बघितला पण काल 2 आमचे खासदार गंभीर जखमी त्या ठिकाणी झाले. फक्त विषयांतर करायचं कुठेतरी असा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न राहुल गांधींचा त्याच्या टीमचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे, आंदोलन करतोय. कुठला व्हिडिओ? समोर दोन्ही खासदार आमचे जखमी झालेले आहेत, त्यांना लागलेला आहे, डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्यांचं स्टेटमेंट या ठिकाणी मेडिकल ऑफिसरचं आलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये बनाव करतायत, खोटं बोलतायत असं कुठेही नाही. पण अतिशय उद्विग्न विरोधी पक्ष झालेला आहे आणि म्हणून काहीतरी आता कारण शोधायचं, गोंधळ घालायचा. अमित भाई जे बोलले ते सगळ्यांसमोर स्पष्ट आहे. कुठेही मान्य बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर त्यांनी त्या ठिकाणी केलेला नाही, त्यांच्याविषयी वेगळं बोलणं नाही. भारतीय जनता पक्षाला बाबासाहेबांविषयी किती आस्था आहे हे सर्वांना माहिती आहे, सर्वांना माहिती. त्यामुळे असा विषय ते बोलू शकत नाही. पण मुद्दामून काहीतरी त्याच्या तोंडामध्ये असं ज्याचा अर्थ असा होतो त्याचा अर्थ असा होतो, वेगळा अर्थ फक्त विरोधकांनी काढलेला आहे. लोकांना कुठे त्याबद्दल आक्षेप नाही. नहीं, जो कल लोकसभा में जो घटना घटी है, जहां राहुल गांधी जो वहां पे दादागिरी कर रहे हैं, अपनी मनमानी कर रहे हैं, उसके खिलाफ हमने यहाँ पे आंदोलन किया है. मुझे लगता है कि राहुल गांधी, महाविकास आघाड़ी, इनके पास अब कोई विषय नहीं रहा है, उनके पीछे जनमत भी नहीं रहा है. आपने देखा हरियाणा होगा, यहाँ पे होगा, महाराष्ट्र में किस तरह से जनादेश हमें मिला है. तो इससे वो शायद बौखला गए हैं और जानबूझकर हंगामा खड़ा करने की वो कोशिश कर रहे हैं. थैंक यू.